आमच्या इथं आदरणीय पवार साहेब आहे, 84 वर्षाचे तरुण येतात, भर पावसात सभा, आणि ह्या दाढीवाला फाटरू ह्या पाऊस येणार आहे म्हणून सभा कॅन्सल केली यानं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करते, याची निष्ठा तरी आहे का छत्रपतीचं नाव घ्याले? सुरत मार्गे गुवाहाटी पैते, गोवा मार्ग वापस येऊन सकाळी शपथविधी घेते। 50 खोके एकदम ओके। जर पुन्हा आपण अशाच परिस्थितीत राहिलो तर हे उरावर बसल्याशिवाय राहणार नाही। एक दाढीवाला तिथं आहे, एक दाढीवाला इथं आहे। तुम्ही ज्यांना भरभरून मागच्या वेळेस भरभरून मतांनी निवडून दिलं, याही वेळेस त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे प्राजक्त दादा तनपुरे। मी याच्या अगोदर लोकसभेच्या वेळेस प्रचारासाठी येऊन गेलो आणि बरेचसे लोकसभेचे मुद्दे बऱ्याच सभेत गाजले, पण आता सध्या विधानसभेचं इलेक्शन आहे आणि या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये मी पाहून राहिलो, आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत मागच्या अधिवेशनात सांगितलं होतं का आमचे जे जिल्हा परिषदेच्या शाळेतले पोट्टे आहे यायले म्हणे आम्ही नवीन चांगले ड्रेस चांगल्या क्वालिटीचे देणार आहे, आणि ड्रेस दाखवले होते। प्राथमिक शाळेच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पोरायले वर्षाभरात 2 ड्रेस भेटते, एक 15 ऑगस्टले आणि एक 26 जानेवारीले। एक दाढीवाला तिथं आहे, एक दाढीवाला इथं आहे। यायले मला प्रश्न विचारायचा आहे, 15 ऑगस्ट निघून गेली पण अजूनही पोरायले ड्रेस भेटले नाही। 15 ऑगस्टले आपल्या शाळेच्या पोरायनं ठिगळे लावलेले ड्रेस घातले होते। हे ड्रेस एका जळगावच्या बीजेपीच्या माणसाला त्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे का तूच बनव, म्हणजे एकालेच बंद्या महाराष्ट्राचे ड्रेसचे कॉन्ट्रॅक्ट एकाच माणसाले। पहिले हे प्राथमिक शिक्षण समिती जे गावात राहत होती त्याचे लोक कपडा आणायचे आणि शिवाचे। म्हणजे तुम्ही विचार करा का हे किती पैसे कमावण्याच्या मागे लागलेले आहे। 50 खोके एकदम ओके। आता त्याच्यानंतर याच तिगाडी सरकारनं महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदच्या शाळा ज्याची पटसंख्या 20 आहे तो बंद करण्याचा GR काढला होता। महाराष्ट्रातल्या लोकांना तमाम लोकांना विरोध केला म्हणून GR मागे घेतला, नाही तर महाराष्ट्रातल्या गोरगरीब कष्टकऱ्याचे पोरं ज्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकते त्या शाळा यानं बंद केल्याशिवाय ठेवल्या नसत्या। इतकं तुफान काम आहे। आता आमच्या इकडे आता मोदीची सभा झाली, काल पुण्यात येणार होते मोदी साहेब। 2 माणसातला फरक पहा, आमच्या इथं आदरणीय पवार साहेब आहे, 84 वर्षाचे तरुण येतात, भर पावसात सभा, आणि ह्या दाढीवाला फाटरू ह्या पाऊस येणार आहे म्हणून सभा कॅन्सल केली यानं। मग तुम्ही विचार करा, म्हणजे या वयात पवार साहेब भर पावसात सभा घेते, पाऊस येणार आहे आणि मेट्रोचं काम होऊन त्याचं लोकार्पण करायला तयार नाही। साहेब हॉस्टेल ओबीसीचे 72 हॉस्टेल बंद्या महाराष्ट्रात, एका जिल्ह्यात 2 हॉस्टेल, एक मुलीसाठी एक मुलासाठी। 2014 पासून मागणी करून राहिलो, 19ले म्हणे देतो, ठीक आहे, 20-21ले म्हणे सगळे तयार झालं। 10 वर्ष लोटले, आता त्यानं प्रोसिजर केली, हॉस्टेलची जागा घेतली, पण तुम्हाला सांगतो अजूनही उद्घाटनाले या नेत्याले वेळ नाही भेटून राहिला। आपले पोरं रुमा करून राहून राहिले पण हॉस्टेल द्यायचे उद्घाटन करायला तयार नाही। हॉस्टेलचं भाडं सुरू झालं। आमच्या गावात बीजेपीचा आमदार आहे पंकज भोयर वर्धेत, त्यानं स्वतःचे 2 कॉलेजचे हॉस्टेल भाड्यानं दिले, 1,84,000 रुपये भाडं आहे। 3 महिन्यापासून भाडं त्याच्या घरात चाललं, पण हॉस्टेल सुरू नाही केले। इतके बदमाश लोक आहे, का म्हणावं आता येईल। त्याच्यानंतर आता तुम्हाला सरकारने एक योजना चालू केली, पैसे पहा कसे काढते तुमच्यापासून। या आमच्या आया बहिणी आहे इथं, 1500 रुपये चालू केले का नाही तुम्हाला? 1500 रुपयात बहिणीचं प्रेम विकत घेता येत नाही, हे लक्षात ठेवा म्हणा। 1500 रुपयात बहिणीचं प्रेम विकत घेता येते का? आमच्या आया बहिणीले 1500 रुपये देते। शेतकऱ्याले 6000 रुपये किसान सन्मान योजनेचे देते मोदी सरकार, पण आमच्या खतावर 5% GST आणि फवाऱ्याच्या औषधावर 18% GST आहे। 1 लाखाचं औषध जर शेतकऱ्यानं घेतलं तर 18,000 रुपये मोदीच्या घशात चालले। म्हणजे 6,000ची भीक द्यायची, 18,000 खिशातून काढून घ्यायचे। इतके बदमाश लोक सत्तेत बसवले आहेत, याले जबाबदार आपणच आहे। पण आता
जसं तुम्ही लोकसभेत परिवर्तन केलं तसं येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला परिवर्तन घडून आणायचं आहे आणि पुन्हा या मतदारसंघातून प्राजक्तदादाला आमदार आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर मी आता एक सर्वे म्हणजे मी एक अभ्यास केला. मी नेहमीच त्याच्याबाबत चालू राहते माझ्या काही ना काही. आता मनमोहन सिंगाच्या 10 वर्षातला अभ्यास केला आणि ह्या दाढीवाल्याच्या 10 वर्षाचा अभ्यास केला का यानं शेतकऱ्याच्या जे 26 पिकाचे हमीभाव जाहीर केले केंद्र सरकार यानं 10 वर्षात किती भाव वाढवले. तर तुम्हाला सांगतो मोदीनं सोयाबीनच्या 10 वर्षात सोयाबीनवर आणि कापसावर यानं का सत्यानाश केला तुम्हाला सांगतो. किती 10 वर्षात किती भाव वाढवले. तर मनमोहन सिंगांच्या काळात सोयाबीनचा भाव होता 2003-04 मनमोहन सिंग आले तेव्हा 930 रुपये. सगळे व्हिडिओ टाकलाय मी युट्यूबवर. आणि 14 त्याचं पद गेलं तेव्हा भाव होते 2560 रुपये. म्हणजे 10 वर्षात मनमोहन सिंगांनी सोयाबीनच्या भावात मनमोहन सिंगाचं सरकार होतं आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते आदरणीय पवार साहेब. त्यावेळेस 175% भाववाढ झाली. म्हणजे 250% दुपटीपेक्षा जास्त. तुम्ही विचार करा 9×3=27 म्हणजे जवळपास तिप्पट भाववाढ केली सोयाबीनची. आणि ह्या दाढीवाल्यानं पहा का केलं. ठीक आहे या दाढीवाल्याचा विषय पहा. यानं का केलंय. अरे बा यानं ह्या जेव्हा सत्तेत आला तेव्हा 2560 रुपये भाव होते आणि आता 2023-24 मागच्या वर्षी 4006 रुपये सोयाबीनचा हमी भाव होता. ह्या पठ्ठ्यानं फक्त 79% सोयाबीनच्या भावात वाढ केली 10 वर्षात. इतकं चालू आहे. आणि यानं भाषणात सांगितलं होतं 14 का शेतकऱ्याचा हमी भाव 2.5 पटीनं वाढवण. 2.5 पट सोडा दुप्पट नाही वाढला. म्हणजे यानं जे भाव होते 2500 मनमोहन सिंगच्या काळात जर म्हणलं तर आता सोयाबीनचा भाव 7,500च्या घरात पाहिजे होता. एकव्या सोयाबीनचे भाव 12,000वर गेले होते. ह्या पठ्ठ्यानं काय केलं माहित आहे का. अमेरिकेहून जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे जे सोयाबीन आपल्याला लावायची परवानगी नाही ते सोयाबीनची ढेप बोलावली अकातल्यासारखी आणि सोयाबीनचे भाव 12,000वरून 4,000वर आले. इतकं बदमाश आहे. तुरीचे भाव वाढले. एकव्यात तुरीची डाळ बोलावली इजिप्तवरून. किती बोलावली अकातल्यासारखी बोलावून घेतली. सोयाबीनचे भाव तुरीचे भाव 4,000वर आले 12,000वरून. तर कंट्रोलने 32 रुपये किलो विकली भोगदाड पडलेली तुरीची डाळ सार्वजनिक वितरण प्रणाली. म्हणजे आपले पोरं शिकले नाही पाहिजे. त्याच्यानंतर एमपीएससी ग्रामसेवक तलाठी पोलीस भरती ह्या परीक्षा एमपीएससीला द्या असं मी कितीतरी वेळा म्हणलं. वर्ग 3 वर्ग 4च्या पण एमपीएससी घ्यायला तयार आहे पण हे द्यायला तयार नाही. यानं प्रायव्हेट संस्था नेमल्या तिथून काही गल्लोऱ्या खायला भेटत असेल. छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावानं राजकारण करते. याची निष्ठा तरी आहे का छत्रपतीचं नाव घ्याले. सुरत मार्गे गुवाहाटी पैते गोवा मार्ग वापस येऊन सकाळी शपथविधी घेते. अरे घेते ना. आणि मग आम्हाला हे सांगते निष्ठा. छत्रपती शिवाजी महाराजाचं स्वराज्य हे याच राज्यातल्या 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या निष्ठेवर अवलंबून होतं. तुमच्यासारखी निष्ठा 50 खोक्यात विकत घेऊन खाल्ली नाही. असे महाराष्ट्रातले काही निष्ठावंत लोक अजूनही जिवंत आहे आणि ते तुम्हाला फेरबदल करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा 8 महिन्यात पडते. तुम्हाला या महाराष्ट्रातली अस्मिता आजही प्रत्येक माणसाच्या मनात जिवंत आहे आणि ती अस्मिता निवडणुकीतून दाखवल्याशिवाय ठेवणार नाही. तुम्ही मार मोठाल्या गोष्टी केल्या होत्या. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक 650 कोटी रुपयाचं कुठं उभारू. अरबी समुद्रात उभारू. त्याचे 25 करोड रुपये खर्च झाले पण अजून एकही ईट उभी केली नाही. म्हणून हे लक्षात ठेवा का सध्या काय बदलीचा आहे. आपल्याला बदल घडवणं गरजेचं आहे. जर पुन्हा आपण अशाच परिस्थितीत राहिलो तर ते उरावर बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला एवढंच सांगावं असं वाटते का आपल्या पवार साहेबांनी सगळ्या लोकांना म्हणजे जे पक्ष फोडून गेले
त्याला आता थोडीशी लाज येऊन राहिली, आता आपलं डिसिजन तर चुकलं नाही, बीजेपीला असं वाटून राहिलं का आपलं डिसिजन चुकलं बा. आता तोंड दाखवायला जागा नाही जी, प्रत्येक ठिकाणी लोक विचारून राहिले. आणि आता त्याच्या सीटाच आल्या नाही तर सीटा वाटपावरून भांडण लागते का का. पण आता महाविकास आघाडीचं सरकार येणाऱ्या काळात येणार आहे आणि जे लोकसभेचं इलेक्शन झालं त्याच्यात 170 जागांमध्ये आपण 288 मतदारसंघात आघाडीवर होतो. जे बहुमत तिथं होतं तेच बहुमत कायम राहिलं पाहिजे आणि तुमच्या मतदारसंघात पुन्हा एकदा एक महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार म्हणून प्राजक्त दादाला निवडून द्यायचा आहे. मी मागून ठीक आहे, मी आवाज देतो, तुम्ही मागून आवाज द्या. रामकृष्ण हरी, दोन्ही हात वर करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नेहमीप्रमाणेच कराळे सरांनी मोदींना अक्षरशः धू धुतलं. माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग असताना त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जे काम केलं ते परवडतं की आत्ताच्या कार्यकाळात मोदींच्या हातून जे काम घडतंय आपल्याला ते परवडतं, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला होता. यावेळी शरद पवारही त्यांच्याकडे पाहतच राहिले असं भाषण त्यांनी यावेळी केलंय. राष्ट्रवादीची सभा कराळे मास्तरांनी गाजवून सोडली. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.